थँक्यू सर. ऑस्ट्रेलियन विजा मिळालेला आहे आता. काय प्लॅन्स आहेत? चालू आहे आता या महिन्यातच. व्हेरी गुड. आता मला जरा तुझ्या बॅकग्राऊंडची माहिती दे बरं. बॅकग्राऊंड मी मूळचा कोल्हापूरचा आहे. ज्यावेळी म्हणजे आता 3 वर्ष झाली याला, माझी फाईल रिसेशनमध्ये अडकली, तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर. त्यानंतर मी होप सोडल्याच होत्या. अच्छा. पूर्ण सोडल्या होत्या. राईट राईट. अचानक आला ते मला पटलं पण नाही की असं काय होईल. आता कोल्हापूरचे बरेच लोक गेलेत माझ्याकडनं, ते मित्रच असतील ना तुझे? हो, त्यांच्याकडेच चालू. सगळे परत मध्येच आहेत. परतमध्येच आहेत. परतमध्ये फार फॅन्टास्टिक सॅलरीज मिळतात. सॅलरी जास्त ते त्यांनी पण सांगितलं मला. राईट. कसं असतं, मायग्रेशनच्या प्रोसेसमध्ये बरेच चढ उतार असू शकतात. आपण काय करायचं, आपण केस फाईल करायची, त्यांना काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट सबमिट करायचे, आणि शेवटी ते विसा देणारे ते असतात. बरोबर. आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की बुवा आमचा विसा लगेच द्या, आम्ही कोल्हापूरचे आहोत किंवा आम्ही बारामतीचे आहोत किंवा पुण्याचे आहोत, या म्हणण्याला काही अर्थ नसतो. त्यांच्या गरजेप्रमाणे ते देतात. म्हणजे त्यांना ते मशिनिस्ट आणि ग्राइंडर लोकांची गरजच नव्हती, त्यामुळे ते बघायलाच तयार नव्हते. आता ना मशिनिस्ट ग्राइंडर लोकांची जवळ आले तर फटाफट लोकांचे विसा यायला लागले. त्यामुळे आय एम रिअली हॅपी नाऊ यू गॉट द विजा. माझे भरपूर क्लायंट्स इथं आहेत, तुझे मित्र बरेचसे आहेत. आय एम व्हेरी शुअर विल बी हॅव्हिंग ए प्रॉस्परस लाईफ. आई वडिलांना विसरू नकोस. नाही. ओके. अभिनंदन. थँक्यू.